हॅलो एव्हरीवन, आपला युनिट चालू आहे इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. ठीक आहे. इन्हान्समेंट म्हणजे काय सांगितलं आपण, त्याच्यामध्ये इन्क्रीजमेंट, बरोबर आहे, क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये इन्क्रीज करायचं आहे. कशाच्या? फूडच्या. ठीक आहे. ते कशा प्रकारे करणार आपण ते पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पॉप्युलेशन दिवसेंदिवस इन्क्रीज होत आहे, त्यामुळे फूड डिमांड सुद्धा काय होता, वाढत आहे. आणि तेवढी फूड डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन व्हेरायटीज काय करावं लागणार, डेव्हलप करावं लागणार. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला प्लांट ब्रीडिंग आणि अॅनिमल ब्रीडिंग मधून काय होते, हेल्प होते. कशासाठी? इन्क्रीजिंग फूड डिमांड फुलफिल करण्यासाठी. मग प्लांट ब्रीडिंग आपण पाहिलं होतं. प्लांट ब्रीडिंग मध्ये काय सांगितलं आपण, प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन आपण पाहिली होती. याच्यामध्ये सांगितलं होतं द इम्प्रुव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅनिप्युलेशन, द इम्प्रुव्हमेंट or purposeful manipulation in heredity of crop to develop improve variety. Called as प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय सांगितलं, इम्प्रुव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅनिप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ द क्रॉप. म्हणजे आपल्याकडे एक पीक आहे, एक क्रॉप आहे, एक्झिस्टिंग क्रॉप, त्याच्या डीएनए मध्ये काय करणार आपण, इम्प्रुव्हमेंट करणार, बरोबर आहे, किंवा त्याच्या डीएनए मध्ये पर्पजफुल मॅनिप्युलेशन करणार, म्हणजे अदला बदली करणार. कशासाठी? टू डेव्हलप इम्प्रूव्ह व्हेरायटी, बरोबर आहे. मग एक आपल्याकडे एक क्रॉप होतं. ठीक आहे. हे क्रॉप होतं, याचं इल्ड कसं होतं, कमी होतं, बरोबर आहे. उत्पादन कसं होतं, त्याचं कमी होतं. मग याच्या डीएनए मध्ये आपण काय केलं, मॅनिप्युलेशन केलं, किंवा याचा डीएनए काय केला, थोडासा चेंज केला. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि हे नवीन क्रॉप तयार केलं त्याच्यापासूनच. ठीक आहे. एक काय केलं, नवीन क्रॉप तयार केलं, ज्याचं उत्पादन कसं आहे, आता जास्त आहे. ठीक आहे. आणि हे कशाच्या माध्यमातून करू शकतो आपण, प्लांट ब्रीडिंगच्या माध्यमातून करू शकतो. सिंपल आहे. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, जे एक्झिस्टिंग क्रॉप होतं त्याच्यापेक्षा सुपेरियर क्वालिटी वाला काय करणं, नवीन क्रॉप तयार करणं, त्याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये वेगवेगळ्या प्लांट ब्रीडिंग मेथड आहे. म्युटेशनल ब्रीडिंग आहे, हायब्रिडायझेशन आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे. अशा खूप साऱ्या प्रकारच्या काय आहे, प्लांट ब्रीडिंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक आपल्याला पाहायची आहे आज, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन अँड इट्स टेक्निक किंवा इट्स ऍप्लिकेशन. ठीक आहे. हायब्रिडायझेशन अँड इट्स ऍप्लिकेशन. ठीक आहे. हायब्रिडायझेशन अँड इट्स ऍप्लिकेशन. मग हायब्रिडायझेशन मध्ये काय सांगू शकतो आपण, याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट आहे, नंतर पाहू आपण, व्यवस्थितपणे समजून घेऊ. इट इज चीफ मेथड. It is chief method of development of improved variety of crop than other method. ठीक आहे. ही काय आहे, एक चीप मेथड आहे. ठीक आहे. एक महत्वाची काय आहे, मेथड आहे. कशासाठी? इट इज द चीप मेथड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रूव्ह व्हेरायटी ऑफ क्रॉप. एक चांगली व्हेरायटी, क्रॉपची एक चांगली व्हेरायटी तयार करण्याची काय आहे, एक चांगली आणि सोपी मेथड आहे. कोणती? हायब्रिडायझेशन. म्हणजे हायब्रिडायझेशनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, एक चांगली व्हेरायटी तयार करू शकतो कमी खर्चामध्ये. ठीक आहे. म्हणून सांगितलं इट इज द चीप मेथड. हायब्रिडायझेशन इज द चीप मेथड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रूव्ह व्हेरायटी. चांगली व्हेरायटी तयार करण्याची काय आहे, ही एक चांगली मेथड आहे. कोणती? हायब्रिडायझेशन. काय करतो याच्यामध्ये, इन दिस मेथड वी combine the desirable character of different variety, of two different variety. ठीक आहे. याच्यामध्ये या मेथड मध्ये आपण काय करतो, दोन वेगवेगळे प्लांट आहेत,
ठीक आहे, दोन वेगवेगळे प्लांट आहेत, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आहे, पण ते कॅरेक्टर कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे याचं उत्पादन, या प्लांटचं उत्पादन जास्त असेल तर या प्लांटमध्ये डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी राहणार, रोग प्रतिकार क्षमता राहणार. मग ते दोन्ही कॅरेक्टर जर एका प्लांटमध्ये आले तर त्याचा आपल्याला काय होणार, जास्त फायदा होणार. म्हणजे नवीन दोघांपासून काय करणार, सपोज आपण इथे समजून घेऊ की याचं उत्पादन कमी आहे, बरोबर आहे, पण याच्यामध्ये काय आहे, डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे. म्हणजे याच्यावर डिसीज येणार नाही, बरोबर आहे, याच्यावर रोग येणार नाही, पण उत्पादन कसं आहे, कमी आहे. याच्यामध्ये काय आहे, उत्पादन जास्त आहे, पण याच्यावर काय होतात, डिसीजेस काय होतात, येतात, खूप सारे डिसीजेस येतात. उत्पादन जास्त आहे पण डिसीजेस आले म्हणजे ऑटोमॅटिक उत्पादन काय होणार, घटणार. ठीक आहे, इथे कसं आहे, उत्पादन कमी आहे, डिसीजेस सुद्धा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, मग हे दोन कॅरेक्टर कंबाईन करणार, या प्लांटचे कोणतं, डिसीज रेजिस्टन्सचं कॅरेक्टर, आणि या प्लांटचं कोणतं कॅरेक्टर, उत्पादन जास्त असलेलं कॅरेक्टर, ते काय करणार, आपण कंबाईन करणार आणि एक प्लांट असं तयार करणार की ज्याचं उत्पादन पण जास्त आहे आणि त्याच्यावर डिसीज पण येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं प्लांट तयार करणं. म्हणून आपण सांगितलं, इन दिस मेथड कंबाईन द डिझायरेबल कॅरेक्टर ऑफ टू डिफरंट व्हेरायटी. दोन व्हेरायटीचे आपल्याला जे हवे आहेत ते कॅरेक्टर आपण काय करू शकतो, कंबाईन करू शकतो. कोणत्या मेथडनं, हायब्रिडायझेशनच्या मेथडनं. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो हायब्रिडायझेशन, वेगवेगळ्या पद्धतीने आपण हायब्रिडायझेशन कॅरी करू शकतो. इट कॅन बी डन as intravarietal हायब्रिडायझेशन. ठीक आहे, इंट्राव्हेरायटल हायब्रिडायझेशन असू शकते. इंट्राव्हेरायटल म्हणजे काय, एकाच व्हेरायटी मधले दोन प्लांट आहे, सपोज एकच व्हेरायटी आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. नेक्स्ट आहे इंटरव्हेरायटल हायब्रिडायझेशन. इंटरव्हेरायटल म्हणजे काय, इंटर म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हेरायटी आहे. पहिल्यांदा आपण काय सांगितलं होतं, एकच व्हेरायटी आहे पण त्याच्यामध्ये काय आहे, दोन वेगवेगळे काय आहेत, क्रॉप आहे, यांच्यामध्ये आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. इंटरव्हेरायटल म्हणजे काय, ही एक वेगळी व्हेरायटी आहे, ही दुसरी एक वेगळी व्हेरायटी आहे, या व्हेरायटी मधलं एक प्लांट घेणार, या व्हेरायटी मधलं एक प्लांट घेणार, त्यांचं हायब्रिडायझेशन करून काय करणार, नवीन एक काय करणार, प्लांट तयार करणार. त्याला आपण काय म्हणतो, इंटरव्हेरायटल म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हेरायटी घेणार आणि त्यांचं हायब्रिडायझेशन करणार, त्याला इंटरव्हेरायटल हायब्रिडायझेशन म्हणतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय, एक स्पेसिस आहे सपोज, ठीक आहे, एक स्पेसिस आहे, या स्पेसिस मधले दोन काय आहेत, सपोज दोन प्लांट आहे, एका स्पेसिस मधले दोन प्लांट आहे, तर त्याचं आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. इंट्रास्पेसिफिक आहे, त्यानंतर इंटरस्पेसिफिक आहे, ठीक आहे. इंटरस्पेसिफिक म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहे, एका जीनस मधल्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहे. ठीक आहे, जीनस एकच आहे, त्याच्या दोन काय आहे, स्पेसिस आहे, एक स्पेसिस दुसरी स्पेसिस, या दोन स्पेसिस मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. इंट्राजिनस हायब्रिडायझेशन सुद्धा असते, इंट्राजिनस. ठीक आहे, म्हणजे एका फॅमिली, एक सेम फॅमिली आहे, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे जीनस आहेत, त्या जीनसचं सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे काय काय सांगितलं आपण, प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय ते सांगितलं, दोन वेगवेगळे प्लांट मधले कॅरेक्टर कंबाईन करणं, त्याला आपण काय म्हणतो, प्लांट ब्रीडिंग. आणि दोन कॅरेक्टर कंबाईन करून काय होणार, दोघांचे कॅरेक्टर असणार, एक तिसरं प्लांट तयार होणार, इम्प्रूव्ह व्हेरायटी वाला प्लांट तयार होणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्लांट ब्रीडिंग म्हणतो. प्लांट ब्रीडिंग वेगवेगळ्या मेथड आहे, म्युटेशनल ब्रीडिंग आहे, हायब्रिडायझेशन आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे, असे वेगवेगळे काय आहे, प्लांट ब्रीडिंगचे मेथड आहे. मग पहिली आपण पाहिली कोणती, हायब्रिडायझेशन. ठीक आहे, हायब्रिडायझेशन मध्ये काय सांगितलं, ही एक चांगली मेथड आहे इम्प्रूव्ह व्हेरायटी तयार करण्याची, बरोबर आहे, क्रॉपची इम्प्रूव्ह व्हेरायटी तयार करण्याची एक चांगली मेथड आहे कोणती, हायब्रिडायझेशन. काय करतो या हायब्रिडायझेशन मध्ये, दोन वेगवेगळे प्लांट आहे, दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये दोन वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, ते दोन कॅरेक्टर एका प्लांट मध्ये आणण्याचं काम करतो आपण, कशामध्ये, हायब्रिडायझेशन मध्ये. ठीक आहे, म्हणजे
याचं उत्पादन जास्त आहे आणि याच्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता जास्त आहे. म्हणजे याला दोघांना कंबाईन करून आपण काय करतो, ते दोन्ही कॅरेक्टर याच्यामध्ये आणण्याचं काम करतो. म्हणजे हे प्लांट कसं राहील, उत्पादन पण जास्त राहील आणि रोग प्रतिकार क्षमता पण त्याच्यामध्ये काय राहील, जास्त राहील. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. हायब्रिडायझेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहे. इंट्रा व्हेरायटल म्हणजे एकाच व्हेरायटी मधले दोन प्लांट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. इंटर व्हेरायटल म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. इंटर स्पेसिफिक म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हायब्रिडायझेशन करू शकतो. ठीक आहे, इंट्रा जिनस, ठीक आहे, दोन वेगवेगळे जिनस आहेत, दोन वेगवेगळे जिनस आहे. आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन मध्ये फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस. ठीक आहे, अशा प्रकारे जिनस आहे दोन वेगवेगळ्या जिनस मध्ये एका फॅमिली. ठीक आहे, फॅमिली सेम आहे, एका फॅमिली मध्ये काय आहे, दोन जिनस आहे. या दोन जिनस मध्ये पण काय करू शकतो आपण, हायब्रिडायझेशन करू शकतो. ठीक आहे, याच्या पुढे आपण पाहू हायब्रिडायझेशनची म्हणजे कशा प्रकारे स्टेप येतात. बरोबर, हायब्रिडायझेशन कशा प्रकारे करणार, म्हणजे हे एका कॅरेक्टर वाला प्लांट आहे, हे दुसऱ्या कॅरेक्टर वाला प्लांट आहे आणि हे दोन कॅरेक्टर एका प्लांट मध्ये कशा प्रकारे आणणार. ठीक आहे, स्टेप इन्व्हॉल्व इन द हायब्रिडायझेशन, कशा प्रकारे स्टेप, कोणत्या स्टेप येतात हायब्रिडायझेशन मध्ये ते काय करणार आपण, चेक करणार. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे स्टेप्स इन्व्हॉल्व इन हायब्रिडायझेशन. ठीक आहे, हायब्रिडायझेशन मध्ये कोणत्या स्टेप्स येतात ते काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप हायब्रिडायझेशन कशा प्रकारे करू शकतो ते काय करणार आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिली स्टेप आहे कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. ठीक आहे, पहिली स्टेप आहे कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. ठीक आहे, कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी मध्ये आपण सांगू शकतो की आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट व्हेरायटी किंवा डिफरंट कॅरेक्टर असणारे काय करायचे आहे, प्लांट कलेक्ट करायचे आहे आणि काय करायचे आहे, त्यांना प्रिझर्व करून ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये सांगू शकतो वाईल्ड स्पेसीज अँड कल्टिवेटेड स्पेसीज with desirable character are collected and preserved. ठीक आहे, काय पहिलं काय सांगितलं आपण, कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. पहिली स्टेप आहे हायब्रिडायझेशनची कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. काय सांगितलं याच्यामध्ये की वाईल्ड स्पेसिस, बरोबर आहे, जंगली व्हेरायटी असतात क्रॉपच्या आणि कल्टिवेटेड व्हेरायटीज असतात, कल्टिवेटेड स्पेसिस असतात. कल्टिवेटेड म्हणजे काय, आपण जे पिकं म्हणून वापरतो, बरोबर, अशा दोन व्हेरायटी असतात, एक जंगलात राहणाऱ्या आणि नंतर ते कल्टिवेटेड केलेल्या आपण. ठीक आहे, मग काय आहे, वाईल्ड स्पेसिस घेतो, ठीक आहे, आणि कल्टिवेटेड स्पेसिस घेतो आणि त्यांच्यामध्ये काय असले पाहिजे, डिझायरेबल कॅरेक्टर असले पाहिजे. डिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे काय, आपल्याला पाहिजे असलेले कॅरेक्टर त्याच्यामध्ये असले पाहिजे. बरोबर आहे, अशा काय करतो, वाईल्ड स्पेसिस आणि कल्टिवेटेड स्पेसिस काय करतो, कलेक्ट करतो आणि त्यांना काय करतो, प्रिझर्व करतो, त्यांना काय करतो, जतन करून ठेवतो. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की ह्या स्पेसिस ज्या आहेत यांच्यामध्ये काय असते, दे हॅव diverse allele that is variation for all character. ठीक आहे, व्हेरिएशन फॉर ऑल कॅरेक्टर म्हणजेच काय आहे, कॉल्ड ॲज जर्म प्लाझम. ठीक आहे, हे जे आपण कलेक्ट केलेले जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर साठी काय असले पाहिजे, वेगवेगळे अलिल्स असले पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय झालं पाहिजे, एखाद्या कॅरेक्टरमध्ये थोडा थोडा फरक पाहिजे. बरोबर आहे, काही प्लांट आपण कलेक्ट केले की ज्याचं उत्पादन जास्त आहे, काही प्लांट आपण कलेक्ट केले की ज्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे, काही प्लांट आपण कलेक्ट केले की ज्याच्यामध्ये पेस्ट रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे, काही प्लांट आपण कलेक्ट केले की ज्याच्यामध्ये वॉटर स्ट्रेस कमी आहे. बरोबर, पाणी नसलं तरी पण काय होऊ शकते, ते त्यांची चांगली वाढ होते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करणार, प्लांट तयार करणार. म्हणजे ते तसे तसे आहेत, म्हणजे त्यांच्या जीन मध्ये पण काहीतरी फरक आहे. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, जर्म प्लाझम म्हणतो. ठीक आहे, हे कलेक्ट केले नंतर आपण हे काय करणार, कन्झर्व करणार किंवा जतन करून ठेवणार. बरोबर आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कलेक्ट करून आणले आणि त्या प्लांटला काय करणार, प्रिझर्व करणार. आपण आधी सांगितलं प्रिझर्व करणार. प्रिझर्व दोन पद्धतीने आपण करू शकतो. एक आहे इन सितू, ठीक आहे, एक आहे इन सितू कन्झर्वेशन
इन सितू म्हणजे काय, इन देअर ओन नॅचरल हॅबिटॅट. कुठे जतन करणार, त्यांच्या स्वतःच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये त्यांना जतन करणार. म्हणजे एखाद्या ठिकाणी मला एखादा प्लांट सापडलं हायब्रिडायझेशन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये एक चांगलं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे, तर त्याला मी तिथेच काय करू शकतो, प्रिझर्व करून ठेवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन फॉरेस्ट नॅचरल रिसोर्सेस, ठीक आहे, नॅचरल कंडिशन मध्येच काय करणार, त्याला प्रिझर्व करणार. इन सितू कन्झर्वेशन असते ते, ठीक आहे. दुसरं असते त्याच्यामधलं एक्स सितू कन्झर्वेशन. एक्स सितू कन्झर्वेशन, ठीक आहे. एक्स सितू कन्झर्वेशन म्हणजे काय, आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटच्या आउटसाइडला आपण काय करणार, त्यांना कन्झर्व करणार. म्हणजे एखादं प्लांट सापडलं मला चांगल्या कॅरेक्टर वालं आणि मला ते हायब्रिडायझेशन साठी युज करायचं आहे, तर ते प्लांट मी तिथून घेऊन येणार आणि कुठे आउटसाइड, म्हणजे आउटसाइड त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटच्या घेऊन येणार आणि त्याला ठेवणार बॉटनिकल गार्डन किंवा सीड बँक मध्ये. त्याचे सीड्स घेऊन येणार आणि ते सीड बँक मध्ये काय करणार, ठेवणार. कशासाठी, मला जेव्हा फ्युचर मध्ये काय करायचं आहे, त्याला हायब्रिडायझेशन करायचं आहे, त्याच्यासाठी मग मी ते बॉटनिकल गार्डन मधून ते प्लांट घेणार किंवा सीड बँक मधून काय करणार, ते सीड काय करणार, युज करणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पहिली स्टेप झाली कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी. सिंपल आहे, मॅटर खूप दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. काय सांगू शकतो आपण याच्यामधून, की एक वाईल्ड स्पेसिस आणि एक कल्टिवेटेड स्पेसिस, वेगवेगळ्या कॅरेक्टर वाली काय करणार आपण, कलेक्ट करणार आणि त्याला प्रिझर्व करणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं, की त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, प्रत्येक कॅरेक्टरसाठी काय असलं पाहिजे, वेगळेपण असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कन्झर्वेशन करायचं असलं तर दोन पद्धतीने करू शकतो. एक तर त्यांना तिथेच राहू देणार आपण त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये, त्याला म्हणतो इन सिटू कन्झर्वेशन, आणि दुसरं आहे त्याला तिथून घेऊन येणार बॉटनिकल गार्डन मध्ये आपण आपल्या निगराणीमध्ये त्याला काय करणार, ग्रो करणार, त्याला आपण काय म्हणतो एक्स सिटू कन्झर्वेशन, किंवा त्याचे सीड्स घेऊन येणार आणि ते सीड बँक मध्ये जमा करून ठेवणार. भविष्यामध्ये जर आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं असेल तर ते सीड आपण काय करू शकतो, वापरू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचं काय असते, एक्स सिटू कन्झर्वेशन. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे याच्यामध्ये इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. ठीक आहे. इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. ठीक आहे. इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट मध्ये आपण काय करू शकतो, हे जे कलेक्ट केलेले जे आपण प्लांट होते ते काय करणार, इव्हॅल्युएट करणार टू आयडेंटिफाय द डिफरंट कॅरेक्टर. ठीक आहे. कलेक्टेड प्लांट आर इव्हॅल्युएटेड टू आयडेंटिफाय द बेस्ट प्लांट. ठीक आहे. वेगवेगळ्या कॅरेक्टर वाले आपण प्लांट काय केले होते, कलेक्ट केले होते, प्रिझर्व केले होते, त्यांचं काय करणार, इव्हॅल्युएशन करणार, त्यांचं स्क्रीनिंग करणार की कोणतं प्लांट खरंच चांगला आहे आणि ज्याच्यामध्ये जास्त कॅरेक्टर आहे. बरोबर आहे. एक प्लांट आहे ज्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स ऍबिलिटी आहे, दुसरं प्लांट आहे की ज्याचं उत्पादन जास्त आहे, तिसरं प्लांट आहे की ज्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स ऍबिलिटी पण आहे आणि वॉटर स्ट्रेस पण आहे, पेस्ट रेजिस्टन्स ऍबिलिटी आहे. ठीक आहे. असे जास्तीत जास्त चांगले कॅरेक्टर असणारे प्लांट काय करणार आपण, सिलेक्ट करणार ऍज अ पॅरेंट म्हणून. ठीक आहे. द पॅरेंट प्लांट सिलेक्टेड विच इज स्ट्रॉंग अँड हॅव मेनी डिझायरेबल कॅरेक्टर. ठीक आहे. इकडे आपण प्लांट कलेक्ट केले होते, त्यांचं आपण ते सगळे कलेक्ट केलेले 100-200 प्लांट आहे सपोज कलेक्ट केलेले, ते 100-200 प्लांट आपण चेक करणार. त्या 100-200 प्लांट पैकी चांगले प्लांट कोणते आहे, आणखी चांगले क्वालिटी वाले प्लांट कोणते आहेत ते आपण काय करणार, इव्हॅल्युएट करणार, त्याचं इव्हॅल्युएशन करणार. ठीक आहे. केल्याच्या नंतर आपण काय करणार, त्याच्यामधले चांगले कॅरेक्टर वाले प्लांट काय करणार, सिलेक्ट करणार ऍज अ पॅरेंट म्हणून. बरोबर आहे. एक राहणार फिमेल प्लांट, दुसरं राहणार मेल प्लांट. ते पॅरेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांचं काय करणार आपण, 3 जनरेशन साठी काय करणार, सेल्फिंग करणार. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे ते प्युअर आहेत की नाही ते चेक करणार. जसं आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं मेंडेलच्या. बरोबर आहे.
सेल्फिंग करत होतो त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर प्युअर आहे की नाही, होमोझायगस आहे की नाही ते काय करत होतो, चेक करत होतो. ठीक आहे. मग 3 जनरेशन साठी काय करणार, सेल्फिंग करणार. हे झाली दुसरी स्टेप. त्यानंतर तिसरी स्टेप आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन. तिसरी स्टेप आहे हायब्रिडायझेशन. ठीक आहे. हायब्रिडायझेशन मध्ये आपण काय करतो, सिलेक्ट केलेले प्लांट होते ज्याच्यामध्ये जास्त कॅरेक्टर आहे, मॅक्झिमम डिझायरेबल कॅरेक्टर. ठीक आहे. मॅक्झिमम डिझायरेबल कॅरेक्टर असणारं प्लांट आपण काय करतो, फिमेल म्हणून काय करतो, यूज करतो. फिमेल प्लांट किंवा फिमेल पॅरेंट म्हणून यूज करतो. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त डिझायरेबल कॅरेक्टर आहे ते प्लांट फिमेल प्लांट म्हणून यूज करतो. अँड अदर प्लांट यूज ऍज अ मेल पॅरेंट. आणि दुसरं प्लांट कोणतंही एखादं जे आपण याच्यामधून सिलेक्ट केले होते ते प्लांट आपण काय करतो, मेल म्हणून काय करतो, सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो, आपल्याला माहित आहे फिमेल प्लांट आहे म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल फ्लॉवर आहे. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं बायसेक्झुअल फ्लॉवर आहे सपोज, ज्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, हे स्टेमन आहे, ठीक आहे, अँथर वगैरे आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं फिमेल फ्लॉवर आहे. तर याला फिमेल प्लांट बनवण्यासाठी आपण याचं इमॅस्क्युलेशन करतो. म्हणजे हे अँथर मध्ये पोलन ग्रेन मॅच्युअर होण्याच्या आधीच आपण हे काय करतो, स्टेमन काय करतो, हटवून टाकतो. याला काय म्हटलं होतं, इमॅस्क्युलेशन. फिमेल फ्लॉवरचं काय करणार, इमॅस्क्युलेशन करणार. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामधले जे पोलन ग्रेन तयार करणारे अँथर जे आहेत ते काय करणार, आपण काढून टाकणार. आणि मेल प्लांट जे आहे, मेल फ्लॉवर जे होतं सपोज फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये हे अँथर होते स्टेमनवर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार झाले होते. हे याच्यामधले पोलन ग्रेन काय करणार, आपण कलेक्ट करणार. ठीक आहे. हे पोलन ग्रेन काय केले, कलेक्ट केले. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण, पहिल्यांदा काय केलं, फिमेल प्लांट सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त डिझायरेबल कॅरेक्टर आहे, आणि मेल प्लांट सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये थोडेफार डिझायरेबल कॅरेक्टर आहेत. ठीक आहे. मग फिमेल प्लांट आहे, त्या फिमेल प्लांटच्या फ्लॉवर मधले काय केले आपण, जे पोलन ग्रेन तयार करणारे पार्ट होते, जे अँथर होते, जे स्टेमन होते, ते काय केले, कट करून टाकले. त्याला आपण इमॅस्क्युलेशन म्हटलं. कारण तिथे जर स्टेमन राहिले असते, अँथर राहिले असते, तर त्याच्यामध्येच पोलन ग्रेन तिथेच गेले असते, म्हणजे सेल्फिंग झालं असतं. तशाच तसंच प्लांट तयार झालं असतं. पण आपल्याला काय, याच्यामधलं कॅरेक्टर याच्यामध्ये ऍड करायचं आहे, म्हणून आपण काय केलं, या मेल प्लांट मधले काय घेतले, पोलन ग्रेन घेतले, याच्यावर आपण डस्ट केले. ठीक आहे. डस्ट केल्याच्या नंतर आपण काय केलं, त्या झाडावरच्या फुलाला काय केलं, बॅगिंग केलं. म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिथिन काय केली, त्या फ्लॉवर मध्ये पॉलिथिन झाकून ठेवली की जेणेकरून दुसरे पोलन ग्रेन येऊन त्याच्यावर पडले नाही पाहिजे, कारण आपल्याला याच्यामधलेच कॅरेक्टर याच्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे. बॅगिंग केली, टॅगिंग केली, त्याला टॅग लावलं, नाव वगैरे टाकलं, त्याच्यामध्ये डेट वगैरे टाकली. ठीक आहे. टॅगिंग झाल्याच्या नंतर काय होणार, या फुलापासून काय होणार, सीड्स आणि काय होणार, फ्रुट्स तयार होणार. बरोबर. सीड्स आणि फ्रुट्स तयार होणार. आणि हे जे सीड तयार झालेले आहे ते कसे राहणार, आपले हायब्रिड सीड राहणार. बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली सिलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ F1 हायब्रिड किंवा इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ F1 हायब्रिड. ठीक आहे. जसं आपण पाहिलं होतं हायब्रिडायझेशनच्या स्टेपमध्ये आपण मेल आणि फिमेल प्लांट यांचं काय केलं होतं, आर्टिफिशियल पॉलिनेशन केलं होतं आणि त्याच्यापासून आपल्याला फ्रुट्स मिळाले होते, सीड्स मिळाले होते, त्याला आपण हायब्रिड सीड्स म्हणलं होतं. ठीक आहे. आणि प्रत्येकच हायब्रिड सीड मध्ये आपल्याला पाहिजे असलेले डिझायरेबल कॅरेक्टर असतील असं नाही. बरोबर आहे. सपोज आपल्याला 10 सीड्स मिळाले आणि त्या 10 सीड्स मध्ये ते कॉम्बिनेशन एकाच सीड्स मध्ये राहणार. कोणतं कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये वॉटर स्ट्रेस पण आहे, डिसीज रेजिस्टन्स ऍबिलिटी पण आहे आणि उत्पादन पण जास्त आहे. ठीक आहे. असे कॉम्बिनेशन वाला काय राहणार, एकच सीड राहणार. ते सीड आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागणार. बरोबर. म्हणजे ते हायब्रिड सीड आपण जमिनीमध्ये लावणार. जमिनीमध्ये लावल्याच्या नंतर काय होणार, चेक करणार की कोणत्या प्लांटमध्ये वॉटर रेजिस्टन्स आहे. त्यानंतर आपण आणखी काय सांगितलं होतं, यील्ड जास्त आहे, उत्पादन जास्त आहे, आणि तिसरं कॅरेक्टर सांगितलं होतं डिसीज रेजिस्टन्स ऍबिलिटी आहे. ठीक आहे. F1 हायब्रिड आपण लावले आणि ते प्लांट चेक केलं की त्याच्यामध्ये कोणत्या प्लांटमध्ये हे तिन्ही कॅरेक्टर जे आपल्याला पाहिजे ते आहे ते चेक केले. ठीक आहे. त्याला आपण म्हटलं इव्हॅल्युएशन. आणि मग त्याला काय केलं, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण काय केलं, त्याला 3 जनरेशन साठी काय केलं, सेल्फिंग केलं. का, कारण की ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये मेंटेन राहायला पाहिजे. ठीक आहे. सेल्फिंग केलं. याला आपण म्हटलं सिलेक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ हायब्रिड. आणि फायनली 5th स्टेप आहे त्याच्यामधली की आपण याच्यामध्ये तो रिलीजिंग, टेस्टिंग, रिलीजिंग आणि आणखी काहीतरी दिलेलं आहे याच्यामध्ये. मग काय करतो, हे जे प्लांट, हे जे आपण हायब्रिड सीड तयार केलेलं आहे त्याचं आपण काय करतो, टेस्टिंग करतो. टेस्टिंग कशा प्रकारे करणार, एका
कंट्रोल कंडिशन मध्ये काय करणार, त्याला कल्टिवेट करणार, बरोबर आहे. जे सीड तयार करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांचे मोठाले काय असतात, फार्म असतात, बरोबर आहे. त्या कंट्रोल कंडिशन असते, तिथे नेट वगैरे असते, वॉटर व्यवस्थित सप्लाय केले जाते, फर्टिलायझर प्रोव्हाइड केले जाते, ठीक आहे. कंट्रोल कंडिशन मध्ये काय करणार, कंट्रोल कंडिशन मध्ये काय करणार, त्या सीडला आपण ग्रो करणार, बरोबर आहे. म्हणजे जिथे पाणी व्यवस्थित आहे, त्यानंतर त्याला फर्टिलायझर प्रोव्हाइड करू शकतो आपण, त्याचं टेम्परेचर मेंटेन करू शकतो, अशा कंट्रोल कंडिशन मध्ये त्या हायब्रिड सीडला काय करणार, ग्रो करणार. आणि त्याची काय करणार, जे परफॉर्मन्स आहे ते काय करणार, रेकॉर्ड करणार. त्याची प्रोडक्टिव्हिटी किती आहे ते काय केली जाते, रेकॉर्ड केली जाते, ठीक आहे. त्यानंतर काय केले जाते, ते सीड्स, बरोबर आहे, ते सीड्स त्यापासून मिळालेले जे सीड्स आहेत, त्या प्लांट पासून मिळालेले जे सीड्स आहेत, ते सीड्स काय केले जातात, 3 जनरेशन साठी, ठीक आहे. परत 3 जनरेशन साठी काय केले जातात, 3 जनरेशन साठी काय केले जातात, डिफरंट ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशन, डिफरंट ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशन मध्ये त्याला परत 3 जनरेशन साठी काय केले जाते, ग्रो केले जाते. म्हणजे वेगवेगळ्या रिजन मध्ये जिथे सॉइल पुअर क्वालिटीची आहे, जिथे चांगल्या क्वालिटीची सॉइल आहे, जिथे टेम्परेचर जास्त आहे, जिथे सपोज आपण सांगू शकतो की वॉटर जास्त आहे, बरोबर. अशा वेगवेगळ्या रिजन मध्ये काय केलं जाते, त्या प्लांटला 3 जनरेशन साठी ग्रो केलं जाते आणि ते नंतर फायनली त्याला काय केलं जाते, रिलीज केलं जाते ऍज अ सीड्स म्हणून, बरोबर आहे. फार्मरला देण्यासाठी, बरोबर आहे. त्याला प्रोव्हाइड केलं जाते ऍज अ न्यू व्हेरायटी म्हणून, ठीक आहे. नवीन व्हेरायटी म्हणून काय केलं जाते, त्याला प्रोव्हाइड केलं जाते, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या हायब्रिड व्हेरायटी आपल्याला माहित आहे, शुगर केनच्या आहे, राईसच्या आहे, व्हीटच्या हायब्रिड व्हेरायटी आहे. आणि त्या हायब्रिड व्हेरायटी मधून काय करू शकतो, फार्मर काय करू शकतो, जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्यालाच आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय, वेगवेगळ्या व्हेरायटी ज्याच्या माध्यमातून फार्मर काय करू शकतो, जास्तीत जास्त उत्पादन घेतो, त्यालाच आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो, ठीक आहे. आणि ते कशामुळे होते, या हायब्रिडायझेशन टेक्निकमुळे. काय केलं आपण हायब्रिडायझेशन मध्ये, पहिल्यांदा केलं आपण कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटी वाले, वेगवेगळे कॅरेक्टर असणारे प्लांट काय केले, कलेक्ट केले आणि त्याला काय केलं, प्रिझर्व केलं, म्हणजे त्याला जतन करून ठेवलं, ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण, इव्हॅल्युएशन केलं, बरोबर आहे. म्हणजे इव्हॅल्युएशन म्हणजे ते प्लांट कलेक्ट केलेले खूप सारे प्लांट आपण काय केले, चेक केले की कोणते चांगले आहेत, त्यापैकी कोणते चांगले आहेत ते इव्हॅल्युएशन केलं, ठीक आहे. आणि काय केलं, सिलेक्ट केलं ऍज अ पॅरेंट. आणि काय केलं, पॅरेंट म्हणून काय केलं, सिलेक्ट केलं. पॅरेंट म्हणून सिलेक्ट केल्याच्या नंतर काय केलं, त्याला आपण 3 जनरेशन साठी काय केलं, त्याचं सेल्फिंग केलं. 3 जनरेशन पर्यंत त्यांना काय केलं, सेल्फिंग केलं, ठीक आहे. पॅरेंट कसे सिलेक्ट केले होते, मॅक्झिमम कॅरेक्टर, डिझायरेबल कॅरेक्टर असणारं प्लांट आपण फिमेल म्हणून सिलेक्ट केलं होतं आणि थोडेफार डिझायरेबल कॅरेक्टर असणारं प्लांट आपण मेल म्हणून काय केलं होतं, सिलेक्ट केलं होतं, ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, फिमेल फ्लॉवरचं काय केलं, फिमेल फ्लॉवर जे होतं, फिमेल प्लांटचं काय केलं, इमॅस्क्युलेशन, बरोबर आहे. फिमेल प्लांट होतं, त्याच्यामधलं फ्लॉवर जे आहे, फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो, इमॅस्क्युलेशन काय असतं ते, स्टिग्मा आहे हा, ठीक आहे. आणि हे काय आहे, अँथर आहे आणि हे स्टेमन आहे, ठीक आहे. म्हणजे अँथर मध्ये काय होते, पोलन ग्रेन जर इथे पडलं तर त्यांचं फर्टिलायझेशन होतं, त्याला सेल्फिंग म्हणतो, ठीक आहे. मग काय केले, फिमेल फ्लॉवर मधले हे अँथर वाला जो पोर्शन होता, जे स्टेमन होते, काय केले ते रिमूव्ह केले बिफोर अँथेन्सिस. म्हणजे त्याच्यामधले पोलन ग्रेन मॅच्युअर होण्याच्या आधीच त्याला आपण काय केलं, काढून टाकलं, इमॅस्क्युलेशन केलं. त्यानंतर मेल प्लांट होतं, मेल प्लांट मधून आपण काय केले होते, पोलन ग्रेन काय केले होते, कलेक्ट केले होते. मेल प्लांट, मेल फ्लॉवर आहे सपोज, हे स्टिग्मा वगैरे, ठीक आहे. बायसेक्युलर फ्लॉवर असेल तर स्टिग्मा राहणार, ठीक आहे. अँथर आहे, याच्यामध्ये आपण काय केले, पोलन ग्रेन कलेक्ट केले, ठीक आहे. ते पोलन ग्रेन काय केले आपण, डस्ट केले कशावर, फिमेल फ्लॉवरच्या स्टिग्मावर, ठीक आहे. फिमेल हे पोलन ग्रेन घेतले, इथे डस्ट केले. डस्ट केल्याच्या नंतर याच्यापासून काय होणार, नेक्स्ट पुढे काय होणार, त्याच्यापासून फ्रुट्स आणि काय होणार, सीड्स तयार होणार, ठीक आहे. याच्यापासून काय होणार, फ्रुट्स आणि फ्लॉवरचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, फ्रुट्स आणि सीड मध्ये. ते फ्रुट्स किंवा ते सीड्स काय आहेत,
F1 सीड्स आहे, F1 हायब्रिड आहे. हे F1 हायब्रिड आपण काय केले, ग्रो केल्याच्या नंतर आपण काय केलं, त्याच्यामध्ये खूप सारे प्लांट तयार झाले होते आणि आपल्याला पाहिजे असलेले कॅरेक्टर कोणत्या प्लांट मध्ये आहे ते काय केलं, चेक केलं. त्याचं काय केलं, इव्हॅल्युएशन केलं. ठीक आहे. चेक केल्याच्या नंतर आपल्याला समजलं की आपले कॅरेक्टर असणारे प्लांट हेच आहे. ठीक आहे. मग त्या प्लांटला आपण काय केलं, कंट्रोल कंडिशन मध्ये काय केलं, ग्रो केलं. ठीक आहे. कंट्रोल कंडिशन मध्ये काय केलं, ग्रो केलं. ग्रो केल्याच्या नंतर आपण त्याचं उत्पादन काय आहे, त्याला काय काय गोष्टी लागतात ते काय केलं, रेकॉर्ड करून घेतलं. त्यानंतर आपण काय केलं, वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये त्याला काय केलं, डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन मध्ये त्याला काय केलं, ग्रो केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, ते फार्मरला काय केलं, प्रोव्हाइड केलं ऍज अ हायब्रिड सीड. सिंपल आहे. वेगवेगळ्या व्हेरायटी वाले काय करणार, वेगवेगळे कॅरेक्टर असणारे प्लांट आपण कलेक्ट करणार, जतन करून ठेवणार. ठीक आहे. जतन 2 ठिकाणी करू शकतो आपण, बॉटनिकल गार्डन मध्ये किंवा त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय केली आपण, मग ते कलेक्ट केलेले प्लांट परत चेक केले आपण की त्याच्यामध्ये कोणते चांगले प्लांट आहेत ते चेक केले आणि त्याला त्यांना पॅरेंट म्हणून काय केलं, आपण सिलेक्ट केलं. ठीक आहे. फिमेल पॅरेंट कसा होता, फिमेल प्लांट कसं होतं, ज्याच्यामध्ये जास्त कॅरेक्टर आहे, जास्तीत जास्त चांगले कॅरेक्टर आहे. आणि मेल पॅरेंट कसं राहणार, ज्याच्यामध्ये थोडेफार चांगले कॅरेक्टर आहेत ते. ठीक आहे. मग काय केलं आपण, फिमेल प्लांट मधले अँथरचा पोर्शन आपण काढून टाकला आणि मेल प्लांट मधले अँथर फिमेल फ्लॉवर मध्ये काय केले, ऍड केले. तिथे झालं आर्टिफिशियल क्रॉसिंग. ठीक आहे. आर्टिफिशियल क्रॉसिंग झालं. त्यानंतर आपण त्याला बॅग वगैरे झाकून ठेवली, टॅगिंग केलं. ठीक आहे. त्यानंतर त्या फ्रूट पासून, आर्टिफिशियल क्रॉसिंग झालेल्या फ्लावर पासून फ्रुट्स डेव्हलप झाले, सीड्स डेव्हलप झाले. ते सीड आपले हायब्रिड सीड होते. हायब्रिड सीड आपण ग्रो केले. ग्रो केल्याच्या नंतर आपण चेक केलं की कोणत्या प्लांट मध्ये डिझायरेबल कॅरेक्टर कंबाईन झालेले आहेत. कंबाईन झालेले प्लांट घेतले, त्यांना कंट्रोल कंडिशन मध्ये ग्रो केलं 3 जनरेशन साठी. त्यानंतर परत त्यांना क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ग्रो केलं 3 जनरेशन साठी आणि नंतर प्रोव्हाइड केलं कोणाला, फार्मरला. अशा प्रकारे हायब्रिडायझेशनची काय असते, टेक्निक असते. ठीक आहे.